टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो धाराशिवच्या मुख्य मार्केटमध्ये आपण आता आहोत। या ठिकाणी सर्व उत्स्फूर्तपणे बंद असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज जिल्ह्यामध्ये पूर्ण ठिकाणी बंद ठेवावं असं आव्हान जरांगे समर्थक आणि इतर विविध संघटनेच्या वतीने काल जिल्हाधिकाऱ्यांना अशा प्रकारचं निवेदन देण्यात आलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आज धाराशिवमध्ये उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीतच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जे फोटो व्हायरल झाले समाज माध्यमावर, त्यामुळे समाजामध्ये एकच संतापाची लाट जी आहे ती उसळलेली पाहायला मिळाली आणि त्याच पार्श्वभूमीवर जे या प्रकरणामधील जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी काल बीड जिल्हा बंद होता, तर आज धाराशिव जिल्हा उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आलेला आहे आणि तशा प्रकारचं आव्हान जे आहे जरांगे समर्थक आणि विविध संघटनेच्या वतीने केले आले आहे। या दरम्यान आज शहरामध्ये या घटनेच्या निषेधार्थ रॅलीसुद्धा धाराशिव शहरामध्ये काढण्यात येणार आहे। एकंदरीतच हे उत्स्फूर्त धाराशिवकरांनी या बंदला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन जरांगे समर्थक आणि विविध संघटनेच्या वतीने करण्यात आलं आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।